हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक बिर्याणीचा प्रकार बघतोय. तर नेहमी आपण व्हेजिटेबलपासून बिर्याणी बनवतो. तर आज मी थोडी वेगळी अशी मशरूम बिर्याणी बनवते. तर मशरूम मसाला वगैरे आपण नेहमी बनवतो, पण अशा टाईपची बिर्याणी एकदा बनवून बघा. खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी होते. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी हे 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ असे आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत, कारण त्याला माती खर वगैरे असते. आणि ते स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपल्याला ते कट करून घ्यायचे. तर मी जे छोटे मीडियम साईजचे मशरूम आहेत त्यांना मध्ये एक एक काप दिलेला आहे आणि जे मोठ्या साईजचे असतील त्याचे 3 ते 4 असे तुकडे केलेले आहेत. तर आता आपलं सगळं मशरूम कट करून झालेलं आहे आणि ते घेऊयात आता आपण एका प्लेटमध्ये आणि करूयात मॅरिनेशन. तर त्यासाठी मी मशरूम घेतलेत, त्यानंतर हे मोठ्या साईजचं एक गाजर आणि 2 मीडियम साईजचे बटाटे जे मोठे मोठे चिरून घेतलेत. त्यानंतर 1 चमचा मीठ घातलेला आहे, 1 चमचा धने जिरे पावडर आणि त्यानंतर घातलेले आहे 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर. त्यानंतर घालूयात खडे मसाले. तर तमालपत्र, लवंग, मिरं, दालचिनी, एक स्टारफूल कट करून घातले आणि जिरं घातलेलं आहे आणि वेलची. त्यानंतर घालूयात एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 लिंबांचा रस घातलेला आहे. तर छोट्या साईजची लिंब आहेत, तर मी 2 घेतलेत. त्यानंतर घालूयात 2 चमचे तेल आणि हे सगळं मिश्रण आपल्याला आता छान असं एकजीव करायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे मॅरिनेशन होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत करूयात आपण भाताची तयारी. तर मी पाणी ऑलरेडी तापत ठेवलेलं होतं. तर पाणी बऱ्यापैकी तापत आलेलं आहे. तर त्यामध्ये घालूयात 2 लिंब आणि सेम खडा मसाला जो आपण मशरूममध्ये घातला आहे तसाच थोडा थोडा राईसमध्ये पण घालायचा आहे. त्यानंतर घालूयात मीठ. तर मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. तेल 1 चमचा घातलं आहे आणि अगदी पाव वाटी दही घातलेलं आहे. दह्यामुळं आपला राईस कसा अगदी व्हाईट आणि त्याला थोडीशी शाईन पण येते, त्यासाठी म्हणून हे मी पाण्यामध्ये दही घातलेलं आहे. त्यानंतर हा बासमती पण साधा राईस आहे, बिर्याणी राईस नाही आहे, रेग्युलर मी घरी यूज करते तो. तर हा 400 ग्रॅम घेतलेला आहे आणि आता ते आपल्याला राईस शिजण्यासाठी ठेवायचा आहे. तर आता मी राईस एका साईडला शिजण्यासाठी ठेवते आणि एकीकडे आपण फोडणीची तयारी करूयात, म्हणजे ग्रेव्हीची तयारी करू. तर मी एक पातेलं गरम करत ठेवलं, त्यामध्ये 3 चमचे तेल घातले, भरपूर कढीपत्ता, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत आणि त्यानंतर घातलेला आहे कांदा. तर मी आता कांदा काही यावेळी फ्राय करून आधी वगैरे घेतलेला नाही आहे, मी तेलातच कांदा छान असा फ्राय करणार आहे. आणि कांद्याचा कलर छान असा चेंज झाला की नंतर घालायचं आहे 1 वाटी दही. तर हे छान आंबट असं दही आहे, त्याने आपले बिर्याणीची टेस्ट खूप छान होते. त्यानंतर हे 2 मोठ्या साईजचे टोमॅटो त्याचे प्युरे करून घेतले, ते घालायचे आणि दह्यातलं आणि टोमॅटोतलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकता त्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. तर त्यानंतर घातले 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धी वाटी बारीक चिरलेला पुदिना. तर ते आपल्याला कांदा आणि टोमॅटोसोबत छान असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर घालूयात मॅरिनेशन केलेलं मशरूम आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. आणि ते परतवून झाल्यानंतर आता आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण आणि एक वाफ देऊन घेणार आहोत. तर मी साधारणतः 3 ते 4 मिनटं याला वाफ देऊन घेतले, पाणी घातलेलं नाही आहे. तर आपला मिठामुळं वगैरे जे भाजीला पाणी सुटेल त्यामध्येच आपल्याला हे मशरूम वगैरे शिजवून घ्यायचे आहेत. तर अर्धवट अशी भाजी शिजली आहे आणि आता मी ते सगळं छान असं मिक्स करून असं पसरवून घेते पातेल्यामध्ये आणि आता आपण आपल्या या बिर्याणीला आता दम देणार आहोत. तर एकीकडे राईस पण रेडी झालेला आहे. तर आता गॅस तर चालूच आहे, अगदी मीडियम गॅस ठेवलेला आहे. त्यावर ठेवलेला आहे तवा. तवा मी छान गरम करून घेतला आणि नंतर त्यावर ठेवायचा आहे आपला हा मशरूमचा टोप आणि तो ठेवून आता त्यावर आपल्याला घालायचा आहे हा शिजलेला राईस. तर आता राईस छान असा पसरवून घ्यायचा आहे. तर मी 200 ग्राम मशरूमसाठी 400 ग्राम राईस आणि त्याचा शिजवलेला भात घेतलेला आहे. त्यानंतर हा फूड कलर आहे, तर लेमन येल्लो कलर आहे, हा मी अगदी थोडासा घातलेला आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता. त्यानंतर साईडनं अगदी थोडंसं मी तेल सोडलेलं आहे, तर तुम्ही त्याऐवजी तुपाचा वगैरे यूज करू शकता. त्यानंतर घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा पुदिना आणि आता नंतर त्यावर ठेवायचं आहे झाकण. तर आता माझं झाकण आहे ते अगदी व्यवस्थित बसतं, त्यातून वाफ वगैरे बाहेर जात नाही, त्यामुळे मी दम असाच लावलेला आहे आणि बरोबर अगदी 20 मिनटं मी दम लावलेला आहे राईसला आणि आता आपली बिर्याणी रेडी झाली आहे.
तर आता ती करूयात आपण सर्व. तर वरचा व्हाईट राईस मी थोडासा साईडला करून मी खालून असा राईस आणि मसाला काढून घेतलेला आहे. तर बघू शकता अगदी छान असा एकदम फ्लेवरफुल अशी आपली मशरूमची बिर्याणी रेडी झालेली आहे. तर ही मशरूम बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.